नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. मित्रांनो, बिंदू नामावली पूर्ण करण्यासाठी पुन्हा मुदतवाढ मिळाली का? आणि मिळाली असेल तर अधिकृत पत्र कुठे आहे? अशा मला खूप साऱ्या कमेंट्स येत आहे की ही बातमी खोटी आहे. सकाळचा जो मी व्हिडिओ टाकलेला आहे, शॉर्ट व्हिडिओमध्ये मी असं सांगितलेलं आहे की पवित्र पोर्टलला 30 तारखेपर्यंत, 30 जुलैपर्यंत मुदतवाढ मिळालेली आहे. तर यावर भरभरून कमेंट्स मला येत आहे, की अजून मुदतवाढ कशासाठी? मुदतवाढ व्हायला नको. ह्या सर्व प्रश्नांच्या उत्तरासाठी हा मी व्हिडिओ बनवत आहे, की मुदतवाढ ॲक्चुअली मिळणार आहे किंवा नाही? किंवा त्यामागचे कारण काय आहे? हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सविस्तर सांगणार आहे. तरी जे नवीन असतील किंवा जुने असतील, जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असेल, तर नक्कीच माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि अशाच नवीन-नवीन अपडेट्ससाठी माझे टेलिग्राम चॅनलसुद्धा तुम्ही जॉइन करू शकता. तर मित्रांनो, ही जी माहिती आहे, की बिंदू नामावली पूर्ण करण्यासाठी मुदतवाढ मिळाली आहे का मॅडम? किंवा मिळणार आहे आणि ही मुदतवाढ व्हायला नको, याचे कारण मी तुम्हाला स्पष्टपणे किंवा स्पष्टीकरण करून सांगणार आहे. तरी तुम्ही माझी विनंती आहे, की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर मित्रांनो, मुदतवाढीचा असा विषय आहे, की मुदतवाढ मिळणार आहे किंवा मिळालेली आहे, हे मी तुम्हाला सांगते. 20 जुलै आपल्याला तारीख दिलेली आहे. म्हणजे 10 जुलैपर्यंत मुदतवाढ होती आणि पुन्हा 10 दिवसाची मुदतवाढ आपल्याला मिळालेली होती आणि 20 जुलैपर्यंत ही मुदतवाढ होती. आजची तारीख 19 जुलै आहे. उद्याचा शेवटचा दिवस आहे मित्रांनो. तर माहितीच्या नुसार बघा, भरपूर अशा कमेंट्स आहे, की ही फेक न्यूज आहे मित्रांनो. तर फेक न्यूज किंवा कोणत्याही चुकीच्या गोष्टी मी माझ्या चॅनलवर व्ह्यूज वाढवण्यासाठी किंवा पैसे कमवण्यासाठी किंवा चॅनल ग्रो करण्यासाठी हा चॅनल मी म्हणजे चालू केलेला नाही आहे. हा चॅनल याच्यासाठी चालू केलेला आहे, की ज्या परिस्थितीतून मी गेलेली आहे, त्या परिस्थितीतून किंवा तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल, त्याच्यासाठीच तुम्हाला मदत व्हावी, ह्यासाठी हा चॅनल मी ओपन केलेला आहे. कोणतीच चुकीची गोष्ट किंवा कुठून तरी ऐकून घेतलं, त्यानुसार मी माझ्या चॅनलवर गोष्टी टाकत नसते. जे इन्फॉर्मेशन मला मिळतात, त्यानुसार मी व्हिडिओ बनवत असते मित्रांनो. तर बघा, बिंदू नामावलीचा उद्याचा म्हणजे सोमवारचा दिवस हा शेवटचा आहे मित्रांनो. आणि खरं कारण असं आहे, की भरपूर संस्थांचे रोस्टर कंप्लीट झालेले आहे आणि काही जे राहिलेले आहे किंवा काही संस्थांची जी संच मान्यता आहे 2025 24, 25, 25, 26 ची यानुसार काय होणार आहे, भरती होणार आहे. सगळे डॉक्युमेंट्स रेडी आहे, सगळ्या गोष्टी रेडी आहे. पण मित्रांनो, टेक्निकल इश्यू आल्यामुळे फक्त काही-काही संस्थांची फक्त साइन होणं बाकी आहे. सगळ्या गोष्टी झालेल्या आहे. पण शासनाची जी काम करण्याची ही पद्धत आहे किंवा जे ऑनलाईन सगळं सबमिशन होते, त्यामध्ये टेक्निकल इश्यू येत आहे मित्रांनो. त्यामुळे हे जी संच मान्यता आहे किंवा रोस्टर आहे, काही संस्थांचे बाकी आहे. त्यांच्याकडून म्हणजे संस्थेवाल्यांची पण काहीही चूक नाही आहे. त्यांची सगळे कामं झालेले आहे. फक्त लास्टची जी प्रोसेस आहे ती पूर्ण करण्याची आहे. म्हणजे साइन असो किंवा काही असो, ही पूर्ण करायची आहे आणि त्याच्यासाठीच फक्त काय पास करून घ्यायचे. त्याच्यासाठी काहीतरी टेक्निकल इश्यू येत आहे. यामध्ये शासनाचा पण, की तुम्हाला जास्त वाट पाहायला लावायची किंवा मुद्दामून आम्ही मुदतवाढ देत आहे, असं नाही. शासन पण तुमच्या साइडनंच विचार करत आहे. टेक्निकल इश्यूमुळे जर ह्या संस्थांची बिंदू नामावली पूर्ण होत नसेल, संच मान्यता होत नसेल मित्रांनो, तर ह्या एवढ्या प्रमाणात जी जागा आहेत, भरपूर प्रमाणात जागा आहे यावेळेस आणि ह्या जर गमावल्या किंवा ह्या जर या भरतीत ॲड करून नाही घेतल्या, तर कुठेतरी तो आपलाच नुकसान आहे.
शासन काय करत आहे, मुद्दामून मुदतवाढ म्हणजे आता 3 महिने होत आले, ही तुमची खरी गोष्ट आहे. पण शासनाकडून मुद्दामून मुदतवाढ देण्यात येत आहे, असं काहीही नाही आहे. टेक्निकल एरर काम पूर्ण झालेले नाही आहे. संस्थावाले पण खूप स्लो काम करत आहे किंवा करत नाही आहे असा पण काही मुद्दा नाही आहे. या अडचणीतून शासन चाललेले आहे किंवा ज्यांची बिंदू नामावली पूर्ण नाही झालेली आहे, त्यांना ह्या अडचणीतून जावं लागत आहे. काही-काही संस्था चालक खूप परेशान आहे, की सगळं काम असून पण आमचं एखादे टेक्निकल इश्यू एररमुळे आमचं काम राहिलं आणि कुठेतरी ते पण काळजीत आहे, की आमच्या संस्थामध्ये भरती होणार की नाही, ज्या व्हॅकन्सी आहेत ते भरल्या जाणार आहे किंवा नाही. तर शासनाचं जर पाहिलं तर शासन तुमच्याकडूनच एक चांगला विचार करत आहे, की जास्ती यावर्षी मी तुम्हाला आधी सांगितलेलं आहे, की 2022 च्या भरतीपेक्षा ही जी भरती आहे, ही खूप वेगळी आहे. खूप वेगळ्या नियमाने ही भरती होणार आहे आणि खूप मोठ्या संख्येने ही भरती होत आहे. सध्या 20,000चा आकडा पार झालेले आहे मित्रांनो. हे सगळं तुम्हाला माहीत असेल आणि तरी पण खूप साऱ्या संस्था अजून त्यांची बिंदू नामावली कंप्लीट होणं बाकी आहे आणि ह्या जर संस्था पूर्ण ॲड झाल्या तर इन फ्युचर या भरतीमध्ये आपण विचार करू शकतो 30,000 जागा भरल्या जातील मित्रांनो आणि ही सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी बाब आहे आणि आनंदाची सुद्धा बाब आहे मित्रांनो. तर तुम्ही नाराज आहात. मला माहीत आहे की मॅडम मुदतवाढ मिळाला नाही पाहिजे किंवा हे फेक माहिती आहे. तुम्ही खूप निराश झालेले आहे किंवा आता तुम्हाला सहन होत नाही आहे, की नको रे बाबा आता आम्हाला मुदतवाढ नाही. तुम्ही लवकरात लवकर भरती करा आणि आम्हाला जॉइन करून घ्या. या आशेतच तुम्ही बसलेले आहे आणि त्या आशेतच शासन सुद्धा आहे मोठ्या प्रमाणात यावेळेस खरंच तुम्ही पाहसाल, की मोठ्या प्रमाणात काय होणार आहे, भरती होणार आहे आणि शासनाने जर हे संस्थांना आत्ता घेतलं नाही किंवा यांना वेळ दिला नाही, जेणेकरून त्यांचं संस्थावाल्यांना पण असं वाटतं ना, की आमचं काम पूर्ण झालेलं आहे आणि छोट्याशा कारणामुळे जर आमची भरती राहत असेल, आमच्या व्हॅकन्सीज भरल्या जात नसेल, तर ते त्यांचा पण तिथं नुकसान आहे. आणि हेच पूर्ण सगळी प्रोसेस जी असते ही त्यांना नेक्स्ट फेजमध्ये पण करावं लागेल किंवा पुन्हा त्यांना तीच प्रोसेस पुन्हा-पुन्हा करावं लागेल. त्यामुळे शासनाने त्यांना विनंती केलेली आहे, की आम्हाला एक 8 ते 10 दिवसाची काय द्यावी, मुदतवाढ द्यावी. बघा मित्रांनो, उद्या 11चा दिवस आहे आणि सोमवार सुद्धा आहे. म्हणून म्हणजे अजून सुद्धा चान्स आहे. की सोमवारी जर हे टेक्निकल इश्यू क्लिअर झाला आणि संस्थांचे जे बिंदू नामावली आहे ह्या पास झाल्या, संच मान्यता पास झाली, पूर्ण झाली आणि टेक्निकल इश्यू हे झाला क्लिअर झाला आणि सगळ्या प्रोसेस जर उद्या कंप्लीट होत असेल, तर ही नक्कीच मुदतवाढ वाढून मिळणार नाहीये. पण सध्याच्या परिस्थितीत जर तुम्ही मला विचारत असेल, की मॅडम मुदतवाढ मिळणार काय? तर अकॉर्डिंग टू इन्फॉर्मेशन 100% 10 दिवसाची संस्थांना मुदतवाढ देण्यात येणार आहे. आणि ते आहे 30 जुलैपर्यंत तुम्हाला मुदतवाढ मिळणार आहे मित्रांनो. आणि याच्यात नाराज होण्याची काम नाही हे सांगितले तुम्हाला. हेच एकमेव रिझन आहे त्यामागचं. ना संस्थांना तुम्हाला दुखवायचं आहे, त्यांना भरूनच घ्यायचे आहे जेवढ्या पण व्हॅकन्सी आणि शासनांना पण तुम्हाला दुखवायचं नाही आहे. तुमचं भलंच करायचं आहे. हां, लेट होत आहे हे मी मान्य करते. पण सब्र का फल मीठा होता है हे तुम्ही नक्कीच ऐकलं असेल आणि नक्कीच तुमच्या एवढ्या मोठ्या सफरचं खूप धीर धरून बसले तुम्ही मला माहीत आहे आणि आता
नाही होत या कंडिशनला. मेंटली स्ट्रेस येतो, विचार येतो, की होणार किंवा नाही. पण मित्रांनो, नक्कीच, नक्की ही भरती खूप मोठी आणि खूप मोठ्या प्रमाणात होणार आहे. तरी माझी विनंती आहे, जे उमेदवार आहे त्यांनी टेन्शन न घेता चांगला विचार करा, चांगले माइंडसेट ठेवा तुमचं, म्हणजे नक्कीच चांगलं होईल. आणि सरतेशेवटी जे मला कमेंट्स करतात किंवा मॅडम चुकीची माहिती देतात किंवा नाही होणार असं, मग हे कारण काय? तर माझ्या चॅनलवर तुम्हाला फक्त आणि फक्त जे मला चांगली आणि अधिकृत माहिती मिळते, खरी माहिती मिळते, तेव्हाच मी व्हिडिओ टाकत असते. डेलीचे व्हिडिओ किंवा काहीही टाकून द्यायचा, व्हिडिओ बनवायचा, रोजचा व्हिडिओ बनवायचा, अशा गोष्टी मी करत नसते. जेव्हा मला चांगल्या गोष्टी माहीत होते आणि मला वाटते, की त्या तुमच्यापर्यंत पोहोचल्या पाहिजे, तेव्हाच माझा व्हिडिओ टाकत असते मी. मला नाही व्ह्यूजची गरज, नाही मला माझे चॅनल ग्रो नाही झाला तरी चालतं. पण तुम्हाला ज्या माहिती आहे ते व्यवस्थितपणे पुरवावं. माझ्याकडून जर थोडीशी मदत पण तुम्हाला झाली, तर ती माझ्यासाठी चांगली गोष्ट आहे. त्यानंतर जर तुमच्या मनात काही प्रश्न असतील, काही विचारायचं असेल किंवा काही तुम्हाला प्रॉब्लेम असतील, तर नक्कीच मला कमेंट्समध्ये कळवा. मी प्रत्येक कमेंट्सच्या तुम्हाला उत्तर देत असते. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल किंवा माझी इन्फॉर्मेशन आवडली असेल किंवा तुम्हाला पवित्र पोर्टल किंवा शिक्षक भरती किंवा टी-ई-टी, सी-टी-ई-टी, शिक्षक भरती रिलेटेड कोणतीही माहिती पाहिजे असेल, तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि टेलिग्राम चॅनल जॉइन करून ठेवा. धन्यवाद.